चित्तप्रियम भारत भारतम. सगळ्यात पहिली एक लहानशे स्वागत गीत तुमच्या मुखार सादर करता पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ आखाडा. तनुजा पट्टे, समायरा बेदी, पूर्वशी गांवकर, ऋतुजा पट्टे, दर्शना सावंत आणि सुवर्णा ही वोकलिस्ट आसा आणि तांकां तबल्याचेर साथ दिता राजेंद्र पट्टे आणि हार्मोनियम जितेंद्र सिंग पट्टे. अथ स्वागतम, शुभ स्वागतम. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी दुर्गा मातेचो आशीर्वाद मागून आयच्या ह्या मंगल समयाचेर तुमकां सगळ्यांक माये मोगाचो उर्बेभरीत येवकार. आयच्या दबाज्याचे मुखेल सोयरे गोंय राज्याचे भौमानेस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत,
तळगाव मतदारसंघाच्या मानाधिक आमदार आणि एनजीपीडीओचे चेअरपर्सन श्रीमती जेनिफर मोन्सेरात, साळगाव मतदारसंघाचे मानाधिक आमदार आणि जीएसआयडीसीचे व्हाईस चेअरमॅन श्री केदार नाईक, गोंय सरकारचे मुख्य सचिव डॉक्टर व्ही कंडवेलू IAS, सगळे मानाचे सोयरे, अग्निशामक दलाचे अधिकारी, जवान, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे वांगडी आणि समेस्त गोंयकारांनो, आयज तुमकां सगळ्यांक ह्या मंगल सुवाळ्याक ह्या माचये वयल्यान येवकार दिता आसतना म्हाका खूब खोस भोगता. 1961 सालांत गोंय जेन्ना स्वतंत्र जालें ताजे उपरांत उजो पालोवपाची जबाबदारी आशिल्ली गोंय पुलीस डिपार्टमेंटाचेर. 1971 ह्या सालांत 13 फायर फायटर आणि 2 ड्रायव्हर आणि 2 लिडिंग फायरमॅन घेऊन ही फायर सर्व्हिस गोवा पुलिसेन सुरू केल्ली. कांय अधिकाऱ्यांक आणि जवानांक तांणी खास प्रशिक्षणूय दिल्लें उजो पालोवपाचें. आणि म्हाका याद आसा की तेन्ना आमचे आदले सर्गेस्त श्री JBA फेर्रांव हे पुलिशेंतल्यान ह्या अग्निशामक दलाचें नेतृत्व करताले. उपरांत 1984 सालांत गोंय सरकारान डॉक्टर PK जॉन हांच्या फुडारपणा खाला गोंय अग्निशामक संचालनाची उभारणी केली आणि जे वास्तू मोडून आज नवी वास्तू उबी जाल्या त्या जाग्याचेर एक वास्तू उबी केली. 1984च्या पयलीं गोंयांत फक्त 4 फायर स्टेशनां आशिल्लीं, जी मडगांव, फोंडा, पणजी आनी म्हापसा अशी आशिल्ली, जी आयज 2024 सालांत 17 फायर स्टेशन्स अक्रॉस द गोवा आसा. अवघेच कर्मचारी घेऊन सुरू केल्ली ही संचालनालय आयज 1000+ जवानांचो एक गडगंज असो फोर्स जावन आसा. पूण जशे जशे कर्मचारी वाडत गेले तशे तशे ती इमारत आमकां अपुरी पडपाक लागली. म्हणून 1989 सालांत ह्या पड्ड्या फाटल्यान जी आमची दुसरी इमारत आसा ती बांदली गेली. म्हणून आनीक जवानांची भरती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स, तातूंत लोकांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कर्मचाऱ्यांची भरती, हाका लागून ती इमारत कमी पडपाक लागली. म्हणून आमी ही जी गव्हर्मेंटान आसा नवी इमारत बांदपाची घेतली 1920 सालांत. ही सुसज्ज इमारत बांदपाची सरकारान थारायलें आणि तशेंच सांगतात की नवेन हातूंत ट्रेनिंग ब्लॉक, कॅन्टीन ब्लॉक आणि मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शन होय बी त्या वेळार ॲड केलो. त्या वेळार आमच्या दलाचे संचालक आशिल्ले श्री अशोक मेनन, तांणी हे विजन घेवन गव्हर्मेंटाक प्रपोजल घालून ही इमारत बांदपाची प्रपोजल धाडली. 1920 सालांत सुरू जाल्लें हें काम आयज सगळ्या पावंड्याचेर सुसज्ज जाल्लें आसा अशें तुमी पळयतात, तुमी ताका गवाय आसा. एक नवीन अशी आलिशान इमारत ही म्हणजे जाल्यार अतिताय अशी जावची ना. ह्या इमारतीचो जो डिझायन जावन आसा तो रिजनल आर्किटेक्चरल टिपोग्राफी ऑफ गोवा. इट्स अ मॉडर्न एडॅप्टेशन ऑफ एजलेस ट्रेडिशन गोवन आर्किटेक्चर फॉर्म, ज्याचो तुमकांय अनुभव आयला आसतलो जेन्ना ही बिल्डींग आणि कॅन्टीन ब्लॉक तुम्ही भायल्यांतल्यान पळयला तेन्ना. परतून एकदा सगळ्यांक येवकार दिता आणि मागता गोंय राज्य अग्निशामक दलाचे संचालक श्री नितीन रायकर हांचे लागीं की तांणी येवकाराचे उलोवप उलोवचें. Honorable Chief Minister, Government of Goa, Honorable MLA for Talegaon constituency, Srimati Jennifer Montserrat, Honorable MLA for Talegaon constituency, Sri Kedar Naik, respected Chief Secretary, Dr. V. Kandavelu, IAS, distinguished invitees, members of the press and electronic media, my colleague officers and staff, ladies and gentlemen. Good evening and welcome you all to this most solemn function. It is with immense pride and joy that I stand before you today for the inauguration of the redesigned Fire Force headquarters and the newly constructed administrative and training block. This is not just a milestone for the fire and emergency services of Goa, but also a testament to our commitment to enhance safety, preparedness, and service delivery for our people. The fire and emergency services plays a vital role in ensuring the safety of our communities, whether it is responding to emergencies
mitigating disaster, or safeguarding life and property. Our fire personnel exemplify courage and dedication. The redesign and expansion of this headquarters reflect our gratitude for their unwavering services and our intent to provide them with the best tool and resources to fulfill their duties effectively. The redesigned headquarters, administrative and training block are not merely infrastructure projects, they represent a leap towards modernization. The state-of-the-art facilities are designed to clear the evolving needs of the fire safety and disaster management. In an increasingly urban and industrial landscape, the headquarters block is equipped with a cabin for all the fire officials, with workstation for the staff, conference room, state fire control room, restroom with pantry, cafeteria, motor transport garage, recreation and gym. The administrative block will ensure that operational efficiency is at the forefront, streamlining decision making and coordination processes. The training block equipped with an audio-video rooms, computer lab, science lab, library and digital classroom with empower our fire officers with a modern technique, ensuring they prepare for any challenges, be it a natural disaster, man-made disaster, industrial accident or urban emergencies. This project embodies our vision of creating well-equipped, well-trained and highly responsive fire force that can tackle both conventional and emerging challenges in disaster management. This inauguration is a symbol of collaboration between the government department, technical experts and the local community. It shows how working together works. We can achieve transformative projects that benefit the entire state. This effort underscores the government's resolve to prioritize the public safety and build a resilient system capable of meeting the growing demands of our rapidly changing world. At the same time, this project emphasizes community awareness. A safe society is not only dependent on the capability of its fire force, but also on an informed and vigilant public. We will continue to work hand in hand with the community to conduct fire safety awareness program, mock drill, to ensure that every citizen is a stakeholder in disaster preparedness. Today, we not only celebrate the unveiling of this modern infrastructure, but also honor the bravery, dedication, and commitment of our fire personnel. Every day, they risk their life to protect ours, working under the extreme condition with a resilience and a determination. These new facilities are a small acknowledgement of their efforts and a promise to support in every possible way. Let us also not forget the families of our fire personnel who stand as the pillar of the strength behind these heroes. Their sacrifice are as vital as those who made in the line of duty. As Goa continues to grow under the leadership of our Honorable Chief Minister, the fire and emergency services responsibilities are elevated toward the safety of the public. This project is a part of a broader vision to develop the infrastructure that not only meets today's needs but anticipates the future challenges. With advanced technologies, eco-friendly design elements, and a focused sustainability, this headquarters and training block will serve as a model for future infrastructure across the state of
and Goa and the nation. The fire station building at Valpai and Bicholim are being executed through the Goa State Infrastructure Development Corporation, and the fire station at Vasco is being executed by the Public Works Department. I extend my heartfelt gratitude to all those who have worked tirelessly to bring this project to completion. This could happen only under the dynamic leadership of our Honorable Chief Minister of Goa. The Goa State Infrastructure Development Corporation Limited, engineers, architects, administrative teams, and every individual who contributed to this remarkable achievement. Let us take this moment to affirm our collective resolve to build a safer, more secure Goa. Together, we can ensure that our state remains a place where safety and progress go hand in hand. Working together works, we serve to save. Thank you all. Jai Hind, Jai Goa. देव बरें करूं सर. उतरांनी येवकार दिल्या उपरांत आमच्या मान्यस्त सोयऱ्यांक आमी फुलां भेटून आमचो तांचेर आशिल्लो मोग परगटावपाक तांकां येवकार दिता. फुलां दिवन भोवमानेस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां फुलां भेटयता. आमची फायर फायटर प्राची गांवकर. हांव मागता श्रीमती बेनजिता फर्नांडीस हांचे लागीं की तांणी मानादी कामदार जेनिफर मोन्सेरात हांकां फुलां भेटोवची. हांव मागता बाय निकिता मावळींकर हाचे लागीं की तांणी मानादी कामदार श्री केदार नाईक हांकां फुलां भेटोवची. हांव मागता श्रीमती रिया राणे हांचे लागीं की तांणी आमचे मुखेल सचिव डॉक्टर व्ही कांदावेळू IAS हांकां फुलां भेटोवची. फायर फायटर प्राची गांवकार हाचे लागीं मागता की तांणी आमचे गोंय राज्याचे अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर हांकां फुलां भेटोवची. देव बरें करूं. जवळजवळ 36.5 करोड रुपया मोडून हो संपूर्ण प्रकल्प एक्झिक्यूट केल्लो आसा. गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि तांचे एफिशियंट इंजिनियरची टीम आणि ह्या प्रोजेक्टाचेर आर्किटेक्ट म्हणून जावन आशिल्ले पंकज जोशी कन्सल्टंट्स. तांणी आपले पुराय जे ज्ञान आशिल्ले त्या हातून ह्या बिल्डिंगेन भितर घाल्ले आणि गोवन आर्किटेक्चर दवरत ही बिल्डिंग कशी बरी दिसतली हाचे बद्दल तांणी तातूंत खूब लक्ष घाल्लें. हे सिव्हिल वर्क्स जे आसा हाचे कॉन्ट्रॅक्टर जावन आशिल्ले M वेंकटराव इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायवेट लिमिटेड आणि इंटिरियर्स केल्ले आसा IG इंटिरियर्स हांणी जिम्नेसियमचे जावन आसा जिम पॅक्ट वेंचर्स प्रायवेट लिमिटेड. ह्या ब्लॉक ए जो आसा एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक जो आसा तो जवळजवळ 3700 स्क्वेअर मिटराचो आसा आणि कॅन्टीन मोटर ट्रान्सपोर्ट आणि जिम्नेसियम फॅसिलिटी हो 980 स्क्वेअर फुटाचो आसा. फायर फोर्स हेडक्वार्टर्स, डायरेक्टर्स कॅबिन, एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, फायर प्रिव्हेन्शन सेल, कम्युनिकेशन सेल, मोटर ट्रान्सपोर्ट सेल, यार्ड सेक्शन, फायर कंट्रोल रूम, ट्रेनिंग ब्लॉक विथ 75 ट्रेनिंग स्टाफ, फॅकल्टी डिस्कशन रूम, लायब्ररी, लॅबोरेटरी, AV रूम, कॉम्प्युटर लॅब फॉर 25 पर्सनल आणि कॉन्फरन्स रूम फॉर 50%. ही ह्या आमच्या प्रोजेक्टाची वैशिष्ट्य आसा. तशेंच हातून फायर फोर्स हेडक्वार्टराक लागून 114 मेल फायर पर्सनांक डॉर्मिटरी अकोमोडेशन आसा आणि 6 फिमेल फायर फायटरांक डॉर्मिटरी अकोमोडेशन आसा. जे विजिटींग स्टाफ ऑफिसर्स असतात, फॅकल्टी म्हणून हांगा येतात, तांकां लागून 2 गेस्ट रूम आहा. कॅन्टीन ब्लॉकान 308 लोक बसपाक शकता इतलो स्पेस आसा. मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शनान 2 गाडयो एकाच बरोबर रॅम्पार घालून आमी त्यो रिपेअर करू शकता ही फॅसिलिटी आसा. स्टेट ऑफ द आर्ट जिम्नेशियम विथ लेटेस्ट इक्विपमेंट
आणि रेक्रिएशन रूम वय हांगा आसा. 8 लार्ज एप्लायन्स बी आसा जे जाग्यार आमच्यो फायर फायटींग व्हेकल्स आमी पार्क करतले टर्नआउट करपाक. आणि स्टाफ आणि विजिटर्सांक लागून 50 टू व्हिलर आणि 43 फोर व्हिलर पार्किंग फॅसिलिटी आसा. ही इतली सगळी वैशिष्ट्य आसा ह्या प्रकल्पाची. गोंय सरकारान एप्रेंटीस स्कीम काडलेली आणि सगळ्या डिपार्टमेंटांनी एप्रेंटीस ट्रेनीज आशिल्ले. अशेच कांय ट्रेनीज गोंय अग्निशामक दलाच्या विंगड विंगड फायर स्टेशनान आणि फायर फोर्स हेडक्वॉर्टरांतल्यान आपले ट्रेनिंग पुराय केल्ले आसात. आणि कांय निवडक ह्या एप्रेंटिसांक आमी भौमानेस्त मुखेलमंत्र्याच्या हस्तुकी हांगा आतां तांकां सर्टिफिकेट कंप्लिशन कोर्स कंप्लिशन सर्टिफिकेट भेटयतात. हांव नांवां वाचतां. दोन 2021 सालान श्री अशोक मेनन हांणी संचालक म्हणून जेन्ना निवृत्त जाल्या उपरांत श्री नितीन रायकार हांणी संचालक म्हणून ताबो घेतलो आणि हे जे कन्स्ट्रक्शनाचे काम आसा ताचे व्यवस्थितपणे पाठपुरवण केली आणि नेटान हे काम फुडें व्हरून सरकारा कडल्यान हे काम बेगींतल्या बेगीन पुराय करपाक तांणी खूब तेंको दिलो आणि आज ही इमारत पूर्णत्वाक आयली. पूण हो प्रकल्प खरें म्हणजे पुराय जावपाचो मुख्य श्रेय वता ते भौमानिस्त मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां, ज्यांनी ह्या प्रकल्पाक वेळोवेळी मौलिक अश्यो सुचोवण्यो दिल्यो आणि मुख्य म्हणजे जे आर्थीक पाठबळ लागता तेंय दिलें आणि ताका लागून हो प्रकल्प आज बेगींतल्या बेगीन पुराय जालो. हांव मागतां भौमानिस्त मुखेलमंत्र्या लागीं की तांणी आयज आमकां हांगा संबोधीत करचें. Inauguration of the construction of administrative and training block of the Fire Force Headquarters and Fire Station पणजी. या खासा सुवाळ्याक आमच्या मदीं आसात तालिगांवचे आमदार आणि NGPDAचे चेअरमॅन मॅडम जेनिफर मॉन्सेरात, माझो मित्र केदार नायक JSRTCचे व्हायस चेअरमॅन, त्याचबरोबर आमचो CS मिस्टर काड्डावलू आणि डायरेक्टर ऑफ फायर सर्व्हिसेसचे डायरेक्टर नितीन रायकर. उपस्थितांमध्ये असतात फाटलो डायरेक्टर एक्स डायरेक्टर अशोक मेनन, आमचो JSRTCचो MD हरीश हडकोणकर आणि JSRTCचे मॅनेजर जोशी, परत बाकीचे सगळे सिनियर स्टाफ आमचे उपस्थितात असतात. उपस्थितात खास करून मिस्टर परेश जोशी ज्यांनी ही बिल्डिंग डिझाईन केली आणि खूप बऱ्या पद्धतीचे गोवन आर्किटेक्ट या बिल्डिंगेत घातले ते. बाकी फायर सर्व्हिसेसचे सगळे स्टाफ, पत्रकार मित्र आणि म्हज्या गोंयकार भाव आणि भयणांनो, सगळ्यात पयली सांगपाक खूब खोस भोगता आणि खूब उमेद जाता. 2000 सालात सुरू जाल्लो हो प्रोजेक्ट आज थोडो उशीर जालो. एक्चुअली आमी 3 वर्साच्या भितर प्रोजेक्ट कंप्लीट जावपाक जाय आसलो, पण 1 वर्स डिले जालो. 1 वर्स डिले सुद्दां जरी जालो आसत बिल्डिंगे कडेन पळयल्या उपरांत आणि बिल्डिंगेत पुराय भितर भोंवून पळयल्या उपरांत एक आनंद जाता आणि एक मनाक समाधान जाता. हांव ह्या पुराय प्रोजेक्टा खातीर ह्या प्रोजेक्टाचे आमचे कॉन्ट्रॅक्टर मिस्टर वेंकटराव इन्फ्रास्ट्रक्चर प्रायवेट लिमिटेड हाजे, त्याच बरोबर IEG इंटेरियर्स आणि जिमपॅक्ट वेंचर प्रायवेट लिमिटेड, त्याच्याच बरोबर आमचो JSRTCचो सगळो स्टाफ आणि मिस्टर परेश जोशी हांच्या खातीर तुमी सगळ्यांनी नेटान एकदा ताळयो मारच्यो. म्हाका हेंय सांगपाक बरें दिसता, तुमी खंयच्याय राज्यात जर वचत जाल्यार इतक्या बऱ्या पद्धतीचो हेडक्वॉर्टर ऑफ डायरेक्टर अँड फायर एमर्जन्सीज तुमकां पळोवपाक मेळचो ना हें हांव ठामपणे सांगू शकता. तुम्ही खंयच्याय स्टेटीक वचून पळयात, म्हणजे फक्त इट इज नॉट ओन्ली इन्फ्रास्ट्रक्चर, तर इन लॉंग रन इट वील बी द ह्युमन रिसोर्स ऑल्सो. हांवें कित्याक म्हटलें, कारण एक तर पणजेंतलें फायर स्टेशन आमचो मेन हेडक्वॉर्टर्स आणि ताच्या उपरांत ट्रेनिंग सेंटर्स, ह्या सगळ्या खातीर लागपी सगळ्यो गजाली हांव मुद्दामून बारकायेन पळयतालो की हेडक्वॉर्टर्स आनी ट्रेनिंग फेसिलिटीज हाच्या खातीर लागपी जितके आसा पळय न्ही, इन्क्लुडींग जेका आमी म्हणटा की तांचो कॉम्प्युटर लॅब आसतलो, क्लासरूम आसतलो, लायब्ररी आसतली, लॅबॉरेटरी आसतली, AV रूम्स आसतलो, हे सगळे कंप्लिटली ट्रेनिंग रुमान त्या इक्विप्ड आसा. ताज्या भायर कॅन्टीन आनी मोटर ट्रान्सपोर्ट वर्कशॉप हो सेपरेटली बिल्डींग
तांच्यांनी अवेलेबल करून दिल्या. म्हणजे एट अ टायम मोर दॅन 180 फायरमॅन फायर पर्सनल्स इन्क्लुडींग द स्पेशल प्रोविजनल फॉर द 6 वुमन स्टाफ ही हांगासर रावपाक शकता. एक गजाल हांव निश्चित सांगपाक शकता की आमचे फायर स्टेशन वीच वील बी द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर द अदर फायर स्टेशन्स. म्हणजे देशांतल्या वेगवेगळ्या फायर स्टेशना वयल्यान फायरमॅन्स ट्रेनिंग घेवपा खातीर हांगासर येता, वीच इज एफिलेटेड टू द नागपूर डिझास्टर मॅनेजमेंट कॉलेज. ऑलरेडी आमी एफिलेटेड आसात. देशांतल्यान न्ही तर फाटल्या वर्सा भितर इट इज अ पर्सनल्स फ्रॉम द फॉरेन कंट्री ते हांगासर ट्रेनिंग घेवपा खातीर फाटले फावटी आयिल्ले 6 जाण पर्सनल्स हांगासर ट्रेनिंग घेवपा खातीर ते जवळपास 2 म्हयने आमच्या पणजेंतल्या फायर स्टेशनान रावन ते वेगवेगळी ट्रेनिंग हांगासर घेताले. ही सगळी फॅसिलिटीज प्रोवायड जाल्या उपरांत म्हणजे क्लासरूम, लायब्ररी, लॅबॉरेटरी, एवी रूम्स हे सगळे पळयल्या उपरांत म्हाका दिसता वी कॅन स्टार्ट विथ द शॉर्ट ड्युरेशन कोर्सीस इन डिझास्टर मॅनेजमेंट विथ द एफिलिएशन विथ द डिझास्टर मॅनेजमेंट कॉलेज. म्हणजे गोंय हे अशा पद्दतीचे इट इज नॉट ओन्ली द फायरमॅन आनी पर्सनल मॅन. आता ज्या पद्दतीचे डिझास्टर जावपाक लागल्या त्या खातीर वेगवेगळे डिझास्टर मॅनेजमेंटाचे नवीन कोर्सीस इंट्रोड्यूस जाल्या आणि ते भुरग्यांनी आफ्टर ग्रॅज्युएशन दीस इज अ शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म कोर्सीस शिकपाची गरज आसा. आणि त्याच खातीर नाव ऑलरेडी म्हणजे बॅचलर इन वॉकेशनल इन डिझास्टर्स अशाय पद्दतीचे कोर्सीस जे आसा पळय न्ही थोड्याशा कॉलेजींनी इंट्रोड्यूस केल्या सो दॅट आमी प्रेझेंट स्टेजीचेर तरी विथ डिप्लोमा कोर्सीस किंवा शॉर्ट टर्म ड्युरेशन कोर्सीस हे फुडल्या वर्सांतल्यान जुनांतल्यान आमी हांगासर सुरू करपाक शकतले. सो ऑलरेडी डायरेक्टर फायर आनी सर्विसीस हाका सांगलां की आमी शॉर्ट टर्म कोर्सीस आमच्या ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटान सुरू करुया जेणे करून आमचे आसलेले फायर सर्विसीस हे वेल ट्रेन जावपा खातीरय बी उपयोगाक येतले आनी नवीन भुरग्यांक जांकां इंट्रस्ट आसा फायर एंड एमर्जन्सीज शिकपाचे किंवा डिझास्टर मॅनेजमेंटान शिकपाचे तांकांय बी हांगासर येवन शिकपाक मेळटलें. हातूंतल्यान 2 गजाली जातल्यो. जाका आमी म्हणटा की स्किलिंग करपाक जाय स्पेशली इन डिझास्टर मॅनेजमेंटात. ते स्किल्ड कोर्स जो आसा पळय न्ही तो आमच्या ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटांतल्यान फूल फ्लेज विथ अ सर्टिफिकेट कोर्स आमी सुरू करपाक शकतले. म्हणजे दे विल गेट एम्प्लॉयमेंट इन अवर फायर एंड एमर्जन्सी बिसायड्स दॅट. म्हणजे देशांत न्ही तर फॉरेन कंट्रीन अशा पद्दतीच्या ट्रेन म्हणजे फायरमॅन्स आनी स्किल्ड कोर्सीस घेतलेल्या लोकांची गरज आसा. स्पेशली इन शीप अशा पद्दतीच्या भुरग्यांची ही चड गरज आसता. म्हणून एक स्किल्ड मॅन पॉवर तयार करपा खातीर आमचो आसलेले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर हे खूब मोठ्या प्रमाणात आमी यूज करपाक शकतले. आयच्या दिसा म्हाका खूब खोस भोगता एज अ होम मिनिस्टर आनी एज स्वता म्हाजे कडेन खातें आशिल्ल्या कारणान हांव पर्सनली मॉनिटर करून हांव केलो म्हणना पण हांवें प्रत्येक फावटी मॉनिटर ही बिल्डींग खूब बेगीन कंप्लीट जावपाक जाय म्हणून हांव GSIDC कडेन कंटिन्युअसली फॉलोअप करीत आशिल्लो. कारण स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज आमी गोंय राज्याक दिता. कारण गोंय राज्यांत 4 फायर स्टेशनाच्या उपरांत आज 17 फायर स्टेशन हांगासर अवेलेबल आसात आनी ती बी म्हणजे वेल इक्विप्ड आनी इंटरकनेक्टेड एकामेकाच्या बरोबर असल्या कारणान आमकां इन एमर्जन्सी आमी जितके मॅनेजमेंट करूंक शकता तुमी सगळ्या जाणांनी म्हणजे ड्युरींग द तावते सायक्लॉन इट इज तावतेच न्ही टॉक्टे सायक्लॉन आमी सगळ्यांनी पळयलां की जे सायक्लॉन आयलो तेन्ना खूब मोठ्या प्रमाणात सगळ्यात फ्रंटाचेर कोण आशिल्ले आसत जाल्यार 2 डिपार्टमेंट एक पुलीस आनी दुसरे फायर डिपार्टमेंट आनी जाल्ले ब्लॉक किंवा पडलेली झाडां किंवा रोड क्लियर करप विदीन 24 hours म्हणजे 48 hours भितर पुराय गोंयांत तांच्यांनी आपल्या जिवाचे रिस्क घेवन सगळी कडेन आनी थर्ड इज अवर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे रस्त्याचेर आशिल्ले कंटिन्युअसली म्हणजे जवळपास 48 वरां न थांबता काम करपी ह्या 3 डिपार्टमेंटान आसा. सॅल्यूट फॉर देम फॉर कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट ऑल द 3 डिपार्टमेंट. म्हणजे कंटिन्युअसली तांच्यांनी तावते सायक्लोनाच्या वेळार खूब मोठ्या प्रमाणात काम केलां. ताच्या खातीर तांकां बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवप हे सातत्यात आमचो प्रयत्न आसता. बरें इक्विपमेंट दिवप आनी तांकां परत एकदां बरें ट्रेनिंग दिवप हाज्याय खातीर हेन्सफोर्थ आमचें ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे खूब मोठ्या प्रमाणात काम करतले. म्हाका दिसता की आयची अशी फॅसिलिटीज पळयल्या उपरांत तांकांय बी काम करपा खातीर आनीक उमेद येतली. सो खूब हाजो बरो फायदो हो इन लाँग रन आमकां जातलो. हांव अजून एक आमचो मिस्टर
मार्लिन गोम्स राईट. मार्लिन ग्रोम्स आमचो IT इंजिनियर आमच्याकडे एप्रेंटिसशीप म्हणून जॉईन जालो आणि त्याने अग्नी संदेश म्हणून नवीन ॲप जो लॉन्च केला त्याय भुरग्याचे अभिनंदन करता. तो फाटल्यान उबो आसा कारण IT भुरगो हांगासर जॉईन जावन तेणे आपल्यो स्किल्स वापरून म्हणजे एट अ टायम तेणी खंयसर डिझास्टर गरज आसा आनी आमची व्हेकल थंय कितल्या बेगीन पावपाक जाय, कशी पावपाक जाय हाजी एक मेसेज दिवपाची आनी कितल्या टायमान पावतलो हो ॲप डेव्हलप केल्या बद्दल हांव ताजेंय खूब खूब अभिनंदन करता. आमचे ओन स्टाफ ज्यांच्यांनी स्वागत गीत सादर केलें तांचेय खूब खूब अभिनंदन. हांव खरोखरूच म्हणजे डे बाय डे गोंय राज्य हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात आम्ही काम करता. कारण हे सांगता आसतना म्हाका फाटल्या 5 वर्सांचो म्हजो मुख्यमंत्री काळाच्या टेन्युअरांतले बऱ्यांतले बरे प्रोजेक्ट आमी लोकार्पण करपाक शकले. तातूंतलोच हो एक प्रोजेक्ट आसा जो आमी आज जे खऱ्या अर्थात लोक उपयोगी जे लोकांक डायरेक्टली एट अ टायम म्हणजे आमी म्हणटा की बरेचशे फावटी आमकां डायरेक्ट उपयोगी येता असो प्रोजेक्ट आसा. मनाक खूप समाधान मेळटा की ऑलमोस्ट एप्रॉक्सिमेटली 30 to 34 crores ऑफ रुपीज ह्या प्रोजेक्टा खातीर आमी स्पेंड केले आणि बरे इन्फ्रास्ट्रक्चर आयज डायरेक्टरेट ऑफ फायर अँड एमर्जन्सी सर्विसीस हांचे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि बाकी तांच्या खातीर दिता. हांव परत एकदां तांचो बाप अशोक मेनन आसतना तांणी फावंडेशन स्टोन घातलेले म्हाका याद आसा की तेन्नाचो CS आनी तांणी कंटिन्युअसली ह्या प्रपोजलाची कितली गरज आसा हो प्रोजेक्ट म्हाज्या मुखार दवरलेलो आणि त्याच पद्दतीन आज तो प्रोजेक्ट हांव लोकार्पण करता. हे करता आसतना एक मनाक खुशी जाता. हांव पुराय डायरेक्टरेट ऑफ फायर अँड एमर्जन्सीज हांच्या सगळ्या स्टाफाक आज शुभेच्छा दिता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. हो भुरगो आसा जाणे तो अग्नी संदेश ॲप तयार केल्लो आसा. देव बरें करूं सर. तुमच्या मार्गदर्शना खाला आमकां आनिकूय खूब पावणे हुंपपाचे आसात. तुमचे फाटबळ लाभले जाल्यार आमी आनिकूय उदरगत करतले आनी तुमचे फाटबळ आमकां सदांच लाभतले हातून मात्तूय दुबाव ना. एप्रेंटिसशीप कंप्लीट केल्ल्या एक 10 Pankaj Joshi and Associates. May I request Mr. Pankaj Joshi to please come on the dais. हांव एप्रेंटिसशीप कंप्लीट केल्ल्या सर तुमच्या परमिशनान तांकां सर्टिफिकेट दिवन आपयता. रुणाली अभय शिरोडकर. तेजस्वी तुळशीदास साळगांवकर. दीपराज दीपक खतगिरी. विभा योगानंद बांदोडकर. गौरव ज्ञानेश्वर मुळवी. दीप्तेश गोविंद गावडे. ऋत्विका रमेश कुडव. रिया आत्माराम देसाई. महिमा मनोहर पार्सेकर. जेनिया वियना ब्रागांजा. दीप्तेश गोविंद गावडे. गौरव ज्ञानेश्वर मुळवी. ते बरें करूं सर.
सुवाळ्याच्या निमण्या खिणाक उपकार आठोवपाची जबाबदारी म्हजेच कडेन आसा. गोंय राज्याचे भोवमानेस्त मुखेलमंत्री जे हांगा मुजरत वेळ काडून हजर रावले, इतलो वेळ पासून रावले, हांव तांकां चडांत चड मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं म्हणटा. एनजीपीडीओचे चेअरमॅन मॅडम जेनिफर मोन्सेरात हांचे, तशेंच जीएसआरटीसीचे वायस चेअरमॅन श्री केदार नायक हांचे बी मना